काही प्रवासांचं भरभरून वर्णन करता येतं, पण काही प्रवासांचे बनतात फक्त किस्से. मम्मी सापडलाय. तो बेडकाला खातोय. आता अरे आपल्याचकडे करायचंय. वेलकम टू आर लाईफ कार्ट. आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे आणि आज आम्ही आपल्याला घेऊन चाललोय येऊर ट्रेकला, जो आहे संजय गांधी नॅशनल पार्कचा मानपाडा येथील भाग. आता इथे पोहोचाल कसे? तुम्हाला टिकुजिनीवाडी तर माहीतच असेल. बस त्याच्या अगदी जवळ वॉकिंग डिस्टन्सवरच आहे हा ट्रेक. जर तुम्ही पर्सनल व्हेकल घेऊन येत असाल तर गेटच्या बाहेरच गाडी पार्क करू शकता, आणि जर बसने येणार असाल तर 16 नंबरची बस स्टेशनपासून इथपर्यंत आणेल आणि 56 नंबरची बस परत स्टेशनला घेऊन जाईल. चार्जेस 94 रुपीज पर हेड, आणि त्याने आमच्या मुलाचे चार्जेस काही घेतले नाहीत. आता आजकाल कुठेही ट्रेकला जा, इतकी प्रचंड गर्दी असते ना, पण इथे तिकीट काउंटर स्टाफ सोडला तर बाकी कोणीही नव्हतं. सुरुवातीलाच इथे पृथ्वीला वेटोळे घातलेला सर्प बघून आम्ही थोडं मजेशीर फोटो सेशन केलं, आणि साक्षात सर्पाने आम्हाला दर्शन दिले. त्याने बेडकाला खाण्याचा प्रयत्न केला. तो असफल झाल्याने त्याने आपला मोर्चा आमच्याकडे वळवला, आणि माझी जी घाबरगुंडी उडाली की आत्ताच रिव्हर्स गिअर टाकून सरळ घराकडे परत निघून जावं. पण निघताना ही पुरुष मंडळी जितकी कूल होती तितकीच तिकडे पण होती. मग मी पण माझ्या भीतीचा आवंढा गिळला आणि काहीच नाही झालं या आविर्भावात ट्रेकला सुरुवात केली. तसा साप पण कोणाला काहीही न करता झाडात निघून गेला. चला मग ट्रेकला सुरुवात करूया. उजवीकडचा रस्ता, मधला रस्ता आणि डावीकडचा रस्ता, या 3 रस्त्यांमधला मधला रस्ता निवडा आणि चालायला सुरुवात करा. समोरच तुम्हाला तलाव दिसेल. तलावाकडून उजवीकडे हे गेट दिसतंय, तर ह्या रस्त्याने आम्ही चालायला सुरुवात केली. बोरिवली नॅशनल पार्कमध्ये तुम्ही सफारीचा अनुभव तर नक्कीच घेतला असेल, पण तसा अनुभव आपल्याला इथे मिळणार नाही. इथे निवांत चालत चालत आपण ट्रेकचा अनुभव घेऊ शकतो. बस. आता आम्ही ज्या दिवशी इथे आलो त्या दिवशी इथे काही पाऊस पडत नव्हता. हा बघा तलाव, आपण खाली बघितला तो पार करून थोडं वर पोहोचलो आपण आता. आणि पाऊस नसल्यामुळे फिरण्यासाठी ही जागा खूप उत्तम होती, कारण पावसाळा सुरू आहे, हिरवळ तर आहे, पण पावसामुळे वाढणारी रिस्क खूप कमी होऊन गेली. तुम्ही बघालच या पूर्ण ट्रेकमध्ये असाच छोटासा चिंचोळा रस्ता आपल्याला वरपर्यंत घेऊन जाईल, आणि इथे बाकडी तर नाहीच, पण असं विसाव्याला बसायसाठी पण जागा फार कमी आहेत. एकच ठिकाण आहे जिथे मी आता तुम्हाला घेऊन चलते. एका बाजूला वळून आम्हाला हे असं एक तलाव दिसलं, जिथे एक छोटासा मुलगा फिशिंग करत होता त्याच्या टॉईजने. तर त्यांच्याशी गप्पा मारून, त्यांच्याशी बोलून, थोडं तिथे विसावून आम्ही परत वरती जायला निघालो, टर्टल बघून. पण ही एकच जागा आहे, बाकी काही नाही. तर आम्ही परत निघालोय. 12:01च्या सुमारासची वेळ आहे, आणि इथे जर तुम्ही लहान मुलांना घेऊन येणार असाल तर एक सजेशन नक्की असेल की तुम्ही खाण्याचं थोडंसं सामान आणि पाणी कॅरी करा, कारण इकडे तुम्हाला काहीच नाही मिळणार. त्यामुळे आपली शिदोरी आपल्याजवळ असलेली कधीही उत्तमच. आणि बघत बघत, बोलत बोलत शहर पार दूर राहिलंय, आणि आम्ही तरीही न थकता चाललोय. ट्रेकच्या एंट्री पॉइंटला जर आपण नोटीस केलं असेल तर खूप रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आहेत, आणि तिकडचे बरेच लोक इथे पास काढून रोज मॉर्निंग वॉकला येतात. तेच मध्ये मध्ये आम्हाला दिसत होते आणि रस्ता शोधायला मदत करत होते. ट्रेकचा एंड पॉइंट टायगर हिल आहे असं आम्हाला एव्हाना समजलं होतं. आता हे बघा, किती निमुळता रस्ता आणि बाजूला खोल दरी.
पण वेळ कोणाला त्या दरीकडे बघायला. आम्हाला तर जायचंय टायगर हिलला. कडेकपारीतून वाट काढत आम्ही एका टेकडीवर पोहोचलो आणि इथे इतकं छान वारं सुटलं होतं, काय सांगू तुम्हाला. शेती आहे, डोंगरच डोंगर आहेत, एखादं घर आहे आणि बस शरीराला स्पर्शून जाणारं वारं. झाडाची पानं हलतायत, गवताची पाती लवलवतायत आणि आम्ही शेतामधले बुजगावणे बघत बघत टायगर हिलच्या दिशेने आगेकूच करतोय. ह्या काकींनी आम्हाला सरळ टायगर हिलकडे जा, पण येताना सपाट रस्ता जो दुसऱ्या बाजूने आहे त्याने येण्याचा सल्ला दिला, कारण पाऊस येऊ शकत होता, वारा सुटला होता. मग आम्ही निघालो पुढे. जसा वारा गाणे गाऊन आम्हाला लोभवत होता आणि आम्ही त्याच्या लयात नांदत वर चढत होतो आणि आम्ही पोहोचलो. आणि जर निर्मळ आनंदाची काही व्याख्या असेल तर ती याच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसली त्या दिवशी. मला तर हाच विचार येत होता, खरंच मी सुरुवातीला घाबरून परत गेली असती, हा आनंद मला मिळाला असता. तिकडे बिल्डिंग दिसत आणि तिकडे डोंगर 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 आणि असं मस्त व्ह्यू दिसतो आणि मस्त तलाव, पाणी आणि असे ग्रीनरी दिसते ना बेटा. ग्रीनरी. हा, मजा आली तुला. हा. आता नेक्स्ट टाइम कुठे जायचं आपण ठरवू. ग्रीनरी मस्त आहे इथे. किती ग्रीन आहे. खूपच ग्रीन आहे ना. तर आता तर मस्त आहे बेटा. आता स्क्वेअर करून जाऊया आपण. स्क्रेल क्रो. निर्मळ आनंद घेत आम्ही शेवटी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आणि जसं त्या काकूंनी सांगितलं, आम्ही गेल्या रस्त्यानेच परत नाही आलो. आम्ही सपाट रस्ता आणि बुजगावणे शोधत शोधत परतीला सुरुवात केली. आता इथे जसं तुम्ही बघू शकतात, कुंपणं आहेत, छोटी छोटी शेती बऱ्याच ठिकाणी दिसते. इथे शेती करणाऱ्या लोकांची घरं आहेत, विसाव्यासाठी बंगली आहे, जिथे आम्ही पण थोडासा विसावलो आणि त्यांच्याचकडून नैसर्गिकरित्या पिकवलेली पालेभाजी घेऊन परतीला निघालो. आणि काही लोकांशी संवाद साधल्यावर आम्हाला वाटेत हे पण कळलं की हाच रस्ता जर आपण सरळ सरळ पकडला तर इथे एक वॉटरफॉल पण आपल्याला आढळतो. पण आमचं आजसाठीचं एक्सप्लोरिंग खूप झालं होतं. हेच आम्हाला तलावापाशी फिशिंग करताना भेटलेले, जे आता वॉटरफॉल शोधत पुढे जाणार आहेत. पण आम्ही थांबवला आमचा दिवस. परतीला पाऊस सुरू झाला होता आणि माझी धाकधूक परत खरं सांगायचं तर वाढली होती की आता वर तर आलोय, पण खरंच धो धो पाऊस सुरू झाला तर रस्ता निसरडा होईल, चिकचिक होईल. पण नशिबाने म्हणा पाऊस काही लागून धरला नाही, त्यामुळे रस्ता फक्त ओला झाला आणि निसरडा झाला नाही. त्यामुळे आमचा परतीचा प्रवास पण एकदम सुखावह झाला. आता काही गोष्टी ह्या ट्रेकबाबत जर सांगायच्या झाल्या तर आम्ही ज्या वेळेला आलो तर खरंच सांगते खूप कमी लोक होती. तर प्रेफर करा की ग्रुपमध्ये लोक जाल तुम्ही तर बेटर राहील. फुल कपडे घालून जा, कारण की इथे किडे माशा इतके घोंगावतात आणि कधी कधी ते चावतात पण, तर ते त्रासदायक होऊ शकतं. आता मी शूज घातले होते, ह्या दोघांनी सँडल आणि क्रॉक्स घातले होते, पण बोथ वेअर कम्फर्टेबल, त्याच्यामुळे काही त्रास जाणवला नाही. तर तुम्ही काहीही प्रेफर करू शकता. भीतीने सुरुवात झाली आणि निर्मळ आनंदाने हा प्रवास आमचा संपला. आणि जर आपण आमचं हे प्रवास वर्णन इथपर्यंत पूर्ण बघितलं आहे तर त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आम्ही नवीन ठिकाणी, नवीन जागी, वेगवेगळे प्रवास वर्णनं आपल्याला काही टिप्स आणि ट्रिक्स सोबत
घेऊन नक्कीच येत राहू. त्यासाठी जोडलेले रहा, सबस्क्राईब करा आणि आपलं प्रेम लाईक्स आणि कमेंट्समध्ये नक्की कळू द्या. We are done! Up and down! Yes! Đây là làm đây có xây dựng. Nó cũng quan trọng.